विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रावसाहेब रंगराव बोराडे लिखित वाळवण या कथेचा विचार मागील तासिकेपासून आपण करतो आहोत. मागच्या तासिकेत या कथेचे प्राथमिक वाचन आपण केले. आजच्या तासिकेत वाळवण या कथेचा सखोल अभ्यास आपणाला करायचा आहे. प्रत्यक्ष या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी जे या कथेचे लेखक आहेत रावसाहेब रंगराव बोराडे त्यांच्या कथा लेखनाची आणि एकंदरीत लेखनाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आपणाला समजून घ्यावी लागतील आणि या वैशिष्ट्यांच्या आधारे वाळवण या कथेचे आकलन करून घेणे आपणाला सोपे जाईल. मी या वैशिष्ट्यांकडे वळतो. मराठी ग्रामीण कथा वाङ्मयात बोराडे यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या कथांना हे मोठेपण कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे मिळाले आहे हा एक कुतूहलाचा भाग आहे. ग्रामीण कथा बाळसे धरू लागली त्या काळात बोराडे यांच्या कथा लेखनाला सुरुवात झाली. व्यंकटेश माडगुळकरांनी ग्रामीण कथेला एका वळणावर आणून सोडले होते. शंकर पाटील द मा मिराजदार आपल्या परीने ग्रामीण कथेला परिपुष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. याच पार्श्वभूमीवर बोराडे यांची कथा अवतरू लागली होती. बोराडे यांनी 1957 पासून कथा लेखनाला सुरुवात केली. मराठवाड्यातील मातीत त्यांचा पिंड पोचलेला आहे. तिथल्या भल्या बुऱ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर संस्कार झाला आहे. जीवनातील चांगले वाईट अनुभवही त्यांना मराठवाड्याच्या परिसरातच मिळालेले आहे. म्हणजेच बोराडे यांच्या कथेचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातील जीवन अनुभूतीचे चित्रण आपणाला त्यांच्या कथेत पाहायला मिळते. वाळवण ही कथा देखील मराठवाड्यातच घडणारी आहे. मराठवाड्याचा परिसर हा उघडा बोडक्या माळरानाचा आहे. तेथील शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती ही येथे मोठ्या प्रमाणावर आहे. शेती हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. तेच त्यांच्या पोटाचे मुख्य साधन आहे. दर 5-6 वर्षांनी मराठवाड्यातील शेतकऱ्याला दुष्काळाशी 2 हात करावे लागतात. तो एक त्याच्या जीवनक्रमाचा अविभाज्य आणि अनिवार्य भाग बनलेला आहे. वेळोवेळी पडणारा दुष्काळ आणि शेतीतून येणारे अल्प उत्पादन यामुळे तो दारिद्र्याने पूर्ण गांजून गेला आहे. अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा ही त्याच्या जीवनातील महत्वाची प्रश्नचिन्हे बनलेली आहेत. अज्ञान, अंधश्रद्धा यामध्ये तो पूर्णपणे अडकलेला आहे. समोर आलेला दिवस कसा तरी ढकलणारा, अनेक प्रश्नांना सामोरे जाणारा आणि दिवसभर कष्ट करून अर्धपोटी झोपणारा ग्रामीण माणूस बोराडे यांच्या कथांचा विषय झालेला आहे. नरहर कुरुंदकर यांनी एके ठिकाणी लिहिले आहे, मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाचा, कोरडवाहू शेतीवर जगणाऱ्या कनिष्ठ शेतकरी वर्गाचा साक्षीदार आणि भाष्यकार या नात्याने आपण जर पाहू गेलो तर निदान आज तरी बोराडे एकटेच आहेत. नरहर कुरुंदकर यांचा हा अभिप्राय बोराडे यांच्या कथाकार म्हणून कर्तृत्वाचा गौरव करणारा आहे. ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांचा दुर्लक्षित वर्ग हा देखील त्यांनी आपल्या कथेतून रंगवलेला आहे. बोराडे यांची कथा प्रामुख्याने कुटुंब कथा आहे. वाळवण या कथेमध्ये देखील आपणाला हाच अनुभव येतो. ज्या ग्रामीण जीवनाचे ते चित्रण करतात त्यामध्ये कुटुंबाला अत्यंत महत्व आहे. या कुटुंबासाठी माणसे वाटेल तो त्याग करायला तयार होतात. अगदी त्याचप्रमाणे ग्रामीण कुटुंबात दिसून येणारा 2 पिढ्यांमधला संघर्ष हा देखील त्यांच्या अनेक कथांमधून चित्रित झालेला आहे. वाळवण ही आपणाला अभ्यासक्रमाला असलेली कथा त्याचे ठळक उदाहरण आहे. बोराडे यांच्या कथेचा पुढचा विशेष आपण समजून घेताना आपल्या लक्षात येईल, ग्रामीण संस्कृतीत स्वतःच्या पोकळ प्रतिष्ठेला आणि
मान अपमानाला वाजवीपेक्षा अधिक महत्व देणारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोपावलेली दिसून येते. मनाने अतिशय संकुचित पण सांस्कृतिक दृष्ट्या स्वतःला मोठा समजणारा ग्रामीणांचा एक वर्ग, जो आर्थिक दृष्ट्या सधन होण्याचे स्वप्न पाहतो, बोराडे यांच्या कथांमधून चित्रित झालेला आहे. त्यांच्या पोकळ प्रतिष्ठेच्या कल्पनेमुळे त्यांच्या जीवनात निर्माण होणारे दुःख, ताणतणाव आणि विविध प्रश्न यांचे कलात्मक चित्रण बोराडे यांनी अनेक कथांमधून केले आहे. ते चित्रण अंतर्मुख करणारे आहे. वाळवण या कथेमध्ये देखील निवडणुकांच्या नादी लागून खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी झटणारा सदाशिव आणि त्यातून वडील आणि तो यामध्ये निर्माण होणारा संघर्ष हा आपणाला पाहायला मिळतो. याच्या शिवाय बोराडे यांच्या कथेचे पुढचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांमधून निरागस, निष्पाप अशा बालमनाचे व निसर्गाचे, शेती मातीचे चित्र देखील पाहायला मिळते. वाळवण या कथेमध्ये देखील शेती, माती, पीक, पाणी यांचे ठळक चित्र आलेले आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बोराडे यांच्या कथेमध्ये जी वेगवेगळी सामर्थ्य स्थळे आहेत, या सामर्थ्य स्थळांमध्ये ग्राम संस्कृती हे ठळक दिसणारे सामर्थ्य स्थळ आहे. त्यांच्या कथांमधून ग्रामीण संस्कृतीची जी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ती आपणाला प्राधान्याने पाहायला मिळतात. उदाहरण म्हणून वाळवण या कथेचाच विचार केला तर आपणाला लक्षात येईल की मातीमध्ये, शेतीमध्ये प्राण अडकून पडलेला शेतकरी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचे यश आणि अपयश आपण शेती किती चांगली करू शकतो याच मध्ये पाहायला लागतो. त्याच्या दृष्टिकोनातून ना. धो. महानूर यांची एक कविता म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. ही कविता, या कवितेमधून व्यक्त होणारा आशावाद हा जणू बोराडे यांच्या कथांमध्ये चित्रित झालेला आहे की काय असं आपणाला वाटतं. म्हणून ग्राम संस्कृती आणि शेती मातीमध्ये प्राण अडकलेला शेतकरी हा बोराडे यांच्या कथेचा आणखी एक महत्वाचा विशेष म्हणून आपणाला पाहावा लागतो. मी शेवटच्या विशेषाकडे येतो, जो बोराडे यांच्या कथेचा अत्यंत महत्वाचा ठळक विशेष आहे. बोराडे यांनी कथेच्या अभिव्यक्तीसाठी जो भाषेचा वापर केला आहे, त्या वापरासाठी त्यांनी मराठवाड्यामधली बोलली जाणारी बोली वापरली आहे. खर तर एकूण बोलीच्या अभ्यासामध्ये मराठवाड्यातील बोलीला स्वतंत्र बोली म्हणून स्थान नाही, पण बोराडे यांच्या कथेमध्ये मात्र मराठवाड्यामध्ये बोलली जाणारी ही जी भाषा किंवा बोली आहे ती आपणाला प्राधान्याने बघायला मिळते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही बोली बोराडे कथेमध्ये वापरत असताना निवेदनासाठी सुद्धा त्यांनी अगदी प्रमाणित भाषा न वापरता या बोलीच्या जवळ जाणारी भाषाच वापरली आहे. वाळवण या कथेचा अभ्यास करताना ही गोष्ट ठळकपणाने आपल्या समोर येते. थोडक्यात काय, ग्रामीण कथांचा अभ्यास करताना रा. बोराडे यांच्या कथेची वैशिष्ट्ये ठळकपणाने आपल्या नजरेत भरायला लागतात आणि एका कथेवरून त्यांच्या अन्य कथा संग्रहांचा आणि कथांचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा वाळवण या कथेवरून बोराडे यांचं एकंदरीत कथालेखन किती समर्थ आहे, किती समृद्ध आहे याची प्रचिती आपणाला यायला लागते. कुणी म्हणेल ही निव्वळ शीतावरून भाताची परीक्षा करणे झाले, पण मला ठाऊक आहे की या कथेच्या अभ्यासानंतर जेव्हा केव्हा परत तुमच्या हाताशी रिकामा वेळ असेल तेव्हा रा. बोराडे यांच्या अन्य कथा लेखनाकडे देखील तुम्ही आवर्जून वळाल याची मला खात्री आहे. आता पुढच्या टप्प्यात आपण वाळवण या कथेचा सखोल अभ्यास करण्यासाठी वळूया.
वाळवण या कथेचा सखोल अभ्यास करत असताना पुन्हा एकदा कथेचे महत्वाचे घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत. कथेचा पहिला महत्वाचा घटक कथार्थ किंवा अनुभवार्थ, दुसरा कथानक, तिसरा व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण, पुढचा घटक वातावरण, आणखी पुढचा घटक निवेदन आणि भाषा. विद्यार्थी मित्रांनो, मुळात प्रत्येक कथेचा या टप्प्यानुसार आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा तुम्ही तुमच्या पातळीवर अगोदर कथेचे वाचन आणि नंतर या घटकानुसार त्या कथेचे वर्गीकरण करता येणं ही गोष्ट महत्वाची आहे. हळूहळू तुम्ही हे करायला लागाल, नव्हे तुम्ही हे केलं पाहिजे, हे आपल्या एकंदरीत अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे. आता आपण जेव्हा वाळवण या कथेचा विचार करू तेव्हा या कथेचा कथार्थ किंवा अनुभवार्थ काय आहे? आपण कथार्थाची काय व्याख्या केली होती? तर कथेचं सार, कथेचा गाभा, कथेचा मध्यवर्ती असणारा भाग ज्यामध्ये सामावलेला असतो त्याला आपण कथार्थ किंवा अनुभवार्थ म्हणतो. वाळवण या कथेत काय आहे? तर वाळवण या कथेमध्ये 2 पिढ्यांमध्ये दिसून येणारा संघर्ष आहे, ज्याला आपण 2 पिढ्यांमधील मूल्य व्यवस्थेतील संघर्ष म्हणू शकतो. एक पिढी जी आहे ती एक पिढी वडिलांची, पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आहे, तर दुसरी मूल्य व्यवस्था जी आहे ती आधुनिक पद्धतीने शेती करू पाहणारा, निव्वळ शेतकरी राहण्यापेक्षा राजकारणामध्ये रस असणाऱ्या मुलाची पिढी आणि मुलाची मूल्य व्यवस्था आहे. या 2 पिढ्यांमधील संघर्ष किंवा 2 पिढ्यांच्या मूल्य व्यवस्थेमधील संघर्ष हा या कथेतील कथार्थ आहे किंवा अनुभवार्थ आहे. या कथेच्या कथानकाचं अधिक विस्तृत स्पष्टीकरण मी करणार नाही, कारण ते तुम्ही तुमच्या पातळीवरती करणं जास्त अपेक्षित आहे. बघा, कथेची सुरुवात जेव्हा होते तेव्हा शेतीमध्ये एकटाच असणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी आपल्याला बघायला मिळतो. हा एकटा असणारा शेतकरी काय करतोय? वाळत जात असलेली आपली शेती बघून मनातल्या मनात दुःखी होतोय. कुठंतरी आपल्या भूतकाळामध्ये कष्टानं उभी केलेली हिरवीगार राहणारी ही जी शेती आहे ती शेती काळाच्या ओघात आपल्या हातातून आता निसटून चालली आहे. आपलं या शेतीवरती आणि शेतीमध्ये जे काही करायचं आहे त्या अधिकारावरती आता नियंत्रण राहिलेलं नाही. तो अधिकार, ते नियंत्रण आता आपल्या मुलाच्या हातामध्ये गेलं आहे, याबद्दलची खंतही त्याच्या मनात आहे. तेवढ्यात त्याच्या शेतीमध्ये काम करणारा असा तो नोकर येतो. तो दुपारच्या वेळी जी भाजी भाकरी आहे तो खाण्यासाठी घेऊन आलेला आहे. गोपाळ असं त्याचं नाव आहे. तो घेऊन येतो आणि घेऊन आल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी गप्पा होतात. गोपाळ आणि हा जो वृद्ध शेतकरी आहे ज्याचं नाव जयवंतराव आहे, या दोघांमध्ये गप्पा होतात आणि या गप्पांमध्ये तो आपल्या मनातली सल बोलून दाखवतो. गोपाळ आपलं म्हणणं सांगतो, पण यातून काही निष्पन्न होत नाही. काही काळानंतर गोपाळ निघून जातो आणि नंतर मात्र आपल्या लक्षात येतं की घडलेलं काय आहे कथेमध्ये. घडलेलं असं आहे, घटना खूप छोटी या कथेमधली की जिच्या भोवती ही संपूर्ण कथा लेखकानं गुंफलेली आहे. ती म्हणजे ही जी शेती आहे ही शेती कोरडवाहू आहे आणि या शेतीला जोपर्यंत विहिरीमध्ये असणारं थोडं बहुत पाणी दिलं जात नाही तोपर्यंत त्या शेतीची भिजवण होत नाही. या शेतीसाठी अगोदर मोट असायची पाणी देण्यासाठी, आता मात्र ती मोट नाही, तिच्या जागी इंजिन बसवलं गेलं, मोटर बसवली गेली आणि जी मोटर आहे ती मोटर बिघडल्यामुळं ती तालुक्याच्या ठिकाणी नेऊन दुरुस्तीसाठी टाकलेली आहे. बरेच दिवस झाले तरी ती दुरुस्त होऊन आलेली नाही. सोबतच जेव्हा मोटर काढली त्याच वेळेस जो भर आहे विहिरीवरचा, तो विहिरीवरचा भर देखील उकलून टाकलेला आहे, पाडून टाकलेला आहे. परिणामी तिथं आता मोट आणून बसवता येत नाही, विहिरीतलं पाणी वर काढता येत नाही, शेतीला देता येत नाही आणि जी मोटर आहे ती मोटर देखील दुरुस्त करून आणलेली नाही. अशा वेळी वाळत जाणारी शेती बघून हा जो वृद्ध शेतकरी आहे, हा जो जयवंतराव नावाचं या कथेमधलं महत्वाचं पात्र आहे, तो सारखा अस्वस्थ होतो
आणि त्याची अस्वस्थताच तो गोपाळजवळ बोलून दाखवतो. आता एकंदरीत घरामध्ये त्याचा कसलाच अधिकार राहिलेला नाही हे दाखवण्यासाठी पण लेखकाने काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. जसं की पाठीमागं त्याचा एक लहानसा अपघात झाल्यामुळं आता त्याला वातूळ खाल्लेलं जमत नाही. वांग हे वातूळ असतं, पण तरी देखील त्याची जी सुनबाई आहे ती सुनबाई मात्र डब्यामध्ये वांगच देते. ह्याला जमत नाही हे माहीत असताना सुद्धा देते. याबद्दलची खंत गोपाळजवळ व्यक्त करताना तो म्हणतो, जेव्हापासून कारभारीन म्हणजे याची बायको वारली तेव्हापासून याला काय हवं काय नको हे पाहायला जणू कुणीच नाही. उलट जे नको आहे तेच अधिक दिलं जातं. थोडक्यात काय, आता घरामध्ये आणि शेतामध्ये काय करावं कसं करावं या बाबतीतली जी सत्ता आहे ती आता त्याच्या हातात राहिलेली नाही. केवळ खंतावत बसणं, जुने दिवस आठवत बसणं एवढंच आपल्या हाती राहिलेले आहे की काय, असं या जयवंतरावांना वाटायला लागतं. ती खंत तो गोपाळजवळ बोलून दाखवतो. गोपाळ फक्त ऐकून घेतो आणि नंतर तो निघून जातो. कथेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सदाशिव येतो आणि सदाशिव आल्यानंतर बाप आणि मुलगा या दोघांमध्ये काही चर्चा होते, वादावादी होते. मूळ विषय असा असतो की इतके दिवस झालं ऊस वाळून चाललेला असताना, शेती कोरडी पडत असताना तू या वाळवण थांबवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीस? हा जो विचार आहे, ही विचारणा जयवंतराव आपल्या मुलाजवळ करतो. मुलाला आवडत नाही. मुलगा म्हणतो, मला काही फक्त तेवढं एकच काम नाही, याच्याशिवाय अन्य अनेक कामं माझ्या पाठीमागं आहेत. जयवंतरावाला प्रश्न पडायला लागतो की शेतकऱ्याला शेतीपेक्षा अन्य दुसरी कुठली महत्वाची कामं असतात? बघा, पारंपरिक पद्धतीनं शेती करणारा जो शेतकरी असतो त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कुठलं असेल तर शेती करणं, शेतीची निगा राखणं, पिकांना काय हवं काय नको याची काळजी घेणं. म्हणजे आपल्या लेकरांची काळजी घ्यावी तितकीच काळजी या पिकाची घेणं, शेतीची घेणं, मातीची घेणं. पण यापेक्षा वेगळे असणारे प्राधान्यक्रम आता या सदाशिवच्या समोर आहेत. तो आधुनिक पद्धतीने शेती करू पाहतोय, म्हणून पूर्ण वेळ शेतीतच मी लक्ष घालावं हे त्याला मान्य नाही आणि म्हणून तो निवडणुकांच्या प्रचारामध्ये गुंतलाय. माणिकराव हा जो गृहस्थ आहे तो निवडणुकीला थांबलाय, तो एका सोसायटीच्या निवडणुकीला थांबलाय आणि त्याच्या या निवडणुकीसाठी मी प्रचार करणं आवश्यक आहे असं सदाशिव आपल्या वडिलांना सांगतो. कारण मागं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मी जेव्हा उभा होतो तेव्हा मला सर्वाधिक मदत त्यांनी केली होती, म्हणून त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य नाही का, असा प्रतिप्रश्न तो आपल्या वडिलांच्या पुढे उभा करतो. याला उत्तर देत असताना जयवंतराव असं म्हणतो की तो काय आपलं घर चालवतोय का, तो काय आपल्या शेतीची निगा राखतोय का, म्हणून कोण माणिकराव फिनिकराव त्याच्या मागे न लागता तू शेतीची काळजी घेतली पाहिजे हे मात्र सदाशिवला आवडत नाही. आणि तो म्हणतो, नाना तुम्ही तरी सगळ्या मळ्याचा कारभार करा, नाहीतर मला तर करू द्या. उग सतत सारख्या कटकटी उभ्या करू नका. माणसानं असं काही करायला जावं, आडवा दांडा मधी हायच तुमचा, आशानं मेळ तरी कसा लागायचा. या त्याच्या बोलण्यानं जयवंतरावाला प्रचंड दुःख होतं, डागण्या दिल्यासारखं दुःख होतं. आणि आता आपण या मळ्याच्या शेताच्या भानगडीतच पडायचं नाही ते मनोमन ठरवतात. ठरवून जणू आता आपण वैराग्य धारण करायचंय या मनातल्या घेतलेल्या निर्णयाप्रत येतात. पण कथेचा शेवट करत असताना लेखकाने फार मजेशीर शेवट केलेला आहे. हा त्यांचा मनोमन असलेला निर्णय पक्का होत असतानाच काय घडतं, अचानक उसात कसली तरी खसखस जाणवते, ते खसपस जाणवते आणि मग ते उसाच्या रोखानं बघतात कुणाची तरी गाय उसाला पडली होती. उसाचे शेंडे दचादच दातानं खुडत होती. जयवंतरावांना हे राहवत नाही, लटपटत ते उभे राहतात आणि हातातली काठी सावरत गाईला हाकलण्यासाठी धावतात. म्हणजे आता या मळ्यासोबत शेतासोबत मला काहीच देणं घेणं नाही या निष्कर्षाप्रत आलेले जयवंतराव परत गाय घुसल्यानंतर मात्र स्वस्थ बसू शकत नाहीत. कारण त्यांचा जीव, त्यांचा प्राण या शेतामध्येच गुंतलेला आहे. त्या पलीकडं त्यांच्या जीवाला दुसरा गुंतण्यासाठीचा कुठलाही विषय नाही.
म्हणून पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या माणसाची कशी उत्तर ओढ होते, कशी पंचायत होते, कशी बेचैनी येते, याचं चित्र या कथेमध्ये प्रामुख्यानं रेखाटलेलं आहे. कथेच्या पुढच्या घटकाचा म्हणजेच व्यक्तिरेखांचा किंवा पात्रांचा विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा या कथेतील महत्वाची पात्र 3 आहेत. जयवंतराव म्हणजे पारंपरिक पद्धतीनं शेती करू पाहणारे, ज्यांचा जीव या शेतीमध्ये गुंतलेला आहे असे जयवंतराव हे पारंपरिक शेती करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत. दुसरं या कथेमधलं पात्र सदाशिवचं आहे. त्याला नव्या पद्धतीनं शेती करायची आहे, आधुनिक पद्धतीनं शेती करायची आहे, म्हणून तो विहिरीवरची मोठ काढून टाकतो आणि त्या जागी इंजिन आणतो. सोबतच त्याला निव्वळ शेती नाही करायची, तर गावच्या राजकारणामध्ये, तालुक्याच्या राजकारणामध्ये, सोसायटीच्या राजकारणामध्ये देखील त्याला रस आहे, म्हणून तो शेतीपेक्षा सुद्धा अधिक त्या बाबतीमध्येच गुंतलेला आहे. हे चित्रित करणारं पात्र सदाशिवचं आहे, जे की नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून येतो. आणि गोपाळा हा एका अर्थानं तटस्थपणानं बाप आणि मुलगा या दोघांची जी मूल्य व्यवस्था आहे या मूल्य व्यवस्थेकडे बघणारं पात्र किंवा व्यक्तिरेखा म्हणून लेखकाने या कथेमध्ये चित्रित केलेली आहे. असा गोपाळा हे या कथेमधलं तिसरं महत्वाचं पात्र किंवा व्यक्तिरेखा आहे. याच्याशिवाय सदाशिवची बायको अप्रत्यक्षपणे या कथेमध्ये येते. याच्यानंतर माणिकराव अप्रत्यक्षपणे या कथेमध्ये येतो आणि माणिकरावाच्या प्रचारासाठी निघालेल्या काही माणसांचे उल्लेख जे आहेत ते उल्लेख पण या कथेमध्ये येतात. पण महत्वाची पात्र या कथेमधली 3च आहेत. आता लेखक पात्र कशी उभी करतो, व्यक्तिरेखा कशा उभ्या करतो, प्रत्येक लेखकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. किडलेली माणसं मध्ये गंगाधर गाडगीळ यांची व्यक्तिरेखा उभी करायची असलेली पद्धत, त्याच्यानंतर शंकर पाटील यांची विलायती पीक ही कथा आपण बघितली, ग्रामीण कथाच होती ती. या कथेमध्ये व्यक्तिरेखा उभी करायची त्यांची पद्धत म्हणजे त्यांनी जो तो कृषी अधिकारी आहे ती कृषी अधिकारीची व्यक्तिरेखा कशी उभी केली होती, जो गावामध्ये शासनाचा प्रतिनिधी असणारा ग्रामसेवक आहे त्याची व्यक्तिरेखा कशी उभी केली होती हे आपण बघितलं. आता बोराळे यांची व्यक्तिरेखा उभी करण्याची शैली कशी आहे, स्टाईल कशी आहे हे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रत्यक्ष त्या कथेचं वर्णन चित्रण न करता म्हणजे त्यांनी कपडे कसे घातलेले आहेत किंवा त्याची शरीरयष्टी कुठल्या पद्धतीची आहे ही व्यक्तिरेखा उभी करण्याची एक पद्धत मानली जाते. यामध्ये बोराडे हे अडकून पडलेले नाहीत. तर मानसिक दृष्ट्या ते पात्र काय विचार करत आहे, त्याच्या मनात काय खळबळ चालू आहे, ते कशा पद्धतीची एक विचारसरणी त्याची आहे याला अनुसरून ते पात्र कथेमध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. उदाहरण म्हणूनच आपण जयवंतरावांचं पात्र बघायला लागलो तर कथेची सुरुवात कशी होते बघा. खोपीत बसल्या बसल्या जयवंतरावांनी डोळ्यांवर आडवा हात धरला, अधू झालेल्या नजरेनं पांदीकडे पाहिलं. यावरून आपल्या लक्षात येते की त्यांची नजर अधू झाली आहे, म्हणजे त्यांचं वय खूप आहे. वयाचा उल्लेख लेखक या ठिकाणी करत नाही. अपेक्षित व्यक्ती दिसली नाही तेव्हा ते अस्वस्थ झाले, म्हणजे त्यांच्या आयुष्यातून आता अपेक्षित व्यक्ती दिसण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत झालंय. हातालगत पडलेली काठी त्यांनी उचलून घेतली. परत त्यांचं वय खूप झालं हे सांगण्यासाठी त्यांना काठी लागली आहे हेही लेखक अप्रत्यक्षपणे सांगतो. शरीराचा भार तिच्यावर टाकीत ते उभे राहिले. काठीच्या आधारानं चालत ते बाहेर आले. पलानीवर चढून त्यांनी गावाकडच्या वाटेनं पाहिलं. जितकं दूरवर पाहता येईल तितकं दूरवर पाहिलं. माणसाचा मागमूस लागेना तेव्हा कमालीचे अस्वस्थ झाले. म्हणजे कुणीच येत नाहीये, इथं शेती वाळून चाललेली आहे आणि ती शेती भिजवण्यासाठी जे इंजिन शहरात नेऊन टाकले ते काही दुरुस्त होऊन आलेलं नाही. ही जी चिंता आहे ती त्यांच्या मनात आहे आणि तीच चिंता त्यांच्या लहान सहान असणाऱ्या कृतींमधून आपल्याला दिसून येते आहे. गावाकडच्या वाटेकडे लागलेली नजर त्यांनी काढली. पायाखालच्या दंडाकडे पाहिलं. दंड कोरडा भगभगीत दिसत होता. चिरांचं वाकडं तिकडं जाळं त्याच्यावर अंथरलं गेलं होतं. दंडाची अशी अवस्था व्हावी हे साहजिक होतं. गेल्या 15 दिवसात त्याला पाण्याचा स्पर्श नव्हता. अर्थात त्या अगोदर दंडातून पाणी फार खळाळत होतं असं नाही, पण दिवसातून एकदा दंड निश्चितच ओला होत होता. या 15 दिवसात तर तेही शक्य झालं नव्हतं.
दंडाची तहान भागवण्यापुरतंही पाणी विहिरीतून वर आलं नव्हतं आणि त्यामुळे दंड कोरडा भगभगीत दिसत होता. आता ही गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यातून एकीकडे शेतीचं चित्रण ते करतायत, एकीकडे दुष्काळाचं चित्रण ते करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयवंतरावांची व्यक्तिरेखा पण ती उभी करतायत. हे या लेखकाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, आपण जेव्हा या कथेमध्ये आलेलं जे पात्र आहे त्या पात्राकडे येऊ, त्याचं चित्रण करण्याची लेखकाची पद्धत याच स्वरूपाची आहे. काय आहे, बसल्या बसल्या त्यांनी म्हणजे जयवंतरावांनी पांदीकडे पाहिलं. त्यांचा गडी गोपाळा त्यांची दुपारची भाकर घेऊन येत होता. जयवंतरावांच्या मनात अंधुकशी आशा पालवली. गोपाळा जवळ येईपर्यंत ते टकाटका त्याच्याकडे पाहत राहिले व तो जवळ आल्यानंतर त्यांनी विचारलं, सदाशिव आला होय र? गोपाळनं हातातलं कोरडेशाचं लोटकं भुईवर ठेवलं, हातातल्या भाकरी त्याच्यावर झाकल्या आणि खाली बसत तो म्हणाला, अजून तर काही त्यांचा पत्त्या नाही. बघा, हा गोपाळा कसा चालत आलेला आहे, गोपाळानं नेमकं काय आणलेलं आहे, गोपाळा नेमका कोण आहे, गोपाळाकडे असणारी जबाबदारी कोणती आहे, या सगळ्यातनं गोपाळाची व्यक्तिरेखा त्यांनी उभी केली आहे. याच्यानंतर ते गोपाळासोबत जयवंतराव जितक्या आपुलकीनं संवाद साधतात त्यावरून तो निव्वळ नोकर नाहीये, तर यांचं हृदयगत समजून घेणारा, यांच्या मनातली अस्वस्थता, बेचैनी काळजीपूर्वक समजून घेणारा, असा मानवी मूल्य असणारा, माणुसकी असणारा, प्रेमळ असणारा तो गोपाळा आहे. हेही त्याच्या व्यक्तिरेखेतनं लेखकानं आपल्याला दर्शवलेलं आहे. पण हे गोपाळा खूप प्रेमळ होता, तो सगळ्यांचं कसं ऐकून घ्यायचा, अशी वाक्य नाहीयेत, तर त्याच्या कृतीतून, त्याच्या मानसिकतेतून, त्याच्या विचारसरणीतूनच त्याची व्यक्तिरेखा देखील उभी केलेली आहे. या कथेमधली तिसरी महत्वाची व्यक्तिरेखा जी आहे ती व्यक्तिरेखा सदाशिवची आहे. महत्वाची व्यक्तिरेखा आहे. आता काय झालं, ही सदाशिवची व्यक्तिरेखा कथेमध्ये कशी येते बघा. कसल्या तरी आवाजानं जयवंतरावांना जाग आली आणि पडल्या पडल्याच त्यांनी आवाजाचा कानोसा घेतला. आवाज जीपचा असावा असं त्यांना वाटत होतं. जयवंतराव घोंगड्यावर उठून बसले. आवाजाच्या दिशेनं त्यांनी पाहिलं. मळ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जीप येत होती. धुरोळा उडवीत जीप आली आणि मळ्याजवळ येताच ती गचकन थांबली. एकीकडे काय करतात बघा लेखक, आता सदाशिवची व्यक्तिरेखा उभी करण्याच्या अगोदर दुष्काळामुळं रस्ते कसे भगभगीत झाले, त्याच्यावर कशी धूळ आहे आणि या धुराळा उडवीत राजकारण करणाऱ्या जीपा कशा ये जा करतायत हे ते सांगतायत. जीप थांबताच त्यानं खाली उडी घेतली. अलीकडच्या तोंडाला सदाशिव बसला होता. दुसऱ्या एकाला मागोमाग येण्याविषयी खुणावलं व तो तडा तडा चालत मळ्याकडे आला. म्हणजे एकतर तो तरुण आहे, त्याच्यामध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे, हे सांगण्यासाठी तो तडा तडा चालत मळ्याकडे आला. हे वाक्य लेखकानं वापरलंय. मळ्यात शिरताच त्यानं उसाच्या उभ्या पिकाकडे पाहिलं आणि नंतर तो खोपीकडे आला. खोपीतली पाण्याची घागर आणि तांब्या सोबतच्या माणसाच्या हवाली केला. जीपमध्ये बसलेल्या सर्वांना पाणी पाजायला सांगितलं व नंतर तो चिंतेच्या सावलीत आला आणि जयवंतरावांना म्हणाला, जेवलाव ना नाना? म्हणजे आपले वडील आहेत, एकटेच बसलेले आहेत, पण याचा अर्थ सदाशिवला वडिलांबद्दल काहीच काळजी वाटत नाही असं नाही, तर त्याला काळजी आहे. फक्त ती काळजी अशी एकदम खोलवर उतरलेली नाही. म्हणून जेवलाव का इतकं विचारतो तो. आता जयवंतराव म्हणतात आत्ताच जेवलो. आणि मग दोघांमध्ये जो काही वादविवाद होतो, दोघांमध्ये जी काही चर्चा होते आणि सरतेशेवटी ती हमरी तुमरीवर जाते, याच्यावरून दोघही कसे आपापल्या म्हणण्याबद्दल, आपापल्या मूल्य व्यवस्थेबद्दल कसे आग्रही आहेत हेही दिसतं. म्हणजे नाना म्हणजे जयवंतराव आपलं म्हणणं मागे घेत नाहीत आणि सदाशिवनं तर ते म्हणणं मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मग या दोनही व्यक्तिरेखा आपल्या आपल्या मूल्य व्यवस्थेबद्दल कशा आग्रही आहेत. आणि सरती शेवटी जयवंतराव हताश होणं, उदास होणं म्हणजे आता वय झाल्यामुळं आणि सगळी सत्ता मुलाच्या हातात गेल्यामुळं त्यांना कसं एकाकी राहावं लागतंय हेही लेखक आपणाला या व्यक्तिरेखांचं चित्रण करत असताना सांगतो. लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे, लेखकाची व्यक्तिरेखा उभी करण्याची शैली थोडीशी वेगळी आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा जेव्हा ही कथा वाचाल तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं लक्षात येईल. आता आपण कथेच्या पुढच्या मुद्द्याकडे जेव्हा जाऊ तेव्हा कथेमधलं वातावरण. आता वातावरणाचे तुम्हाला काही स्तर सांगितलेले आहेत. भौगोलिक वातावरण हा एक स्तर असतो, सामाजिक सांस्कृतिक वातावरण हा एक स्तर असतो आणि मानसिक वातावरण हा तिसरा स्तर असतो. आपण जेव्हा भौगोलिक वातावरणाचा विचार करू तेव्हा मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो
बोराडे यांच्या कथांची वैशिष्ट्य सांगत असताना की त्यांची कथा मराठवाड्यामधली आहे. तर मराठवाड्यामधलं कुठलं तरी एक छोटंसं खेड आणि त्या खेड्यामधली शेती, खेड्यातलं रान, खेड्यातली पीक पद्धती या सगळ्या गोष्टी वातावरणाच्या रूपानं या कथेत चित्रित झालेल्या आहेत. आणि मग वातावरण असं म्हणत असताना पीक पद्धती कशी आहे, त्या पिकांना मिळणारं पाणी, आत्ताच तुम्हाला जो मजकूर मी वाचून दाखवला त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की दररोज खूप काही पाणी मिळत होतं असं नाही, पण दांड ओला होत होता. म्हणजे पाणी नाहीये, परिस्थिती दुष्काळाचीच आहे. कसं बसं पिकांना भिजवावं लागतं, धुरळा कसा उडतो जीप जात असताना, यावरूनही आपल्या लक्षात येते की रस्त्यांची अवस्था नव्हे दुरावस्था कुठल्या पद्धतीची आहे. हे एक भौगोलिक वातावरण मराठवाड्यातलं आहे, दुष्काळी पट्ट्यातलं आहे, हे आपल्याला लक्षामध्ये येतं. आपण जेव्हा सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाबद्दल बोलतो किंवा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की मुलगा आणि वडील या दोघांमध्ये आता मूल्य व्यवस्थेमधला बदल कसा झालेला आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये आधुनिकीकरणानं पारंपरिक पद्धतीनं शेती करणं बाजूला पडून आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे हा ट्रेंड कसा पुढे आला, हे गोपाळच्या बोलण्यातनं पण येतं की आजूबाजूच्या सगळ्याच विहिरीवरती मोठा जाऊन जेव्हा इंजिन बसलं तेव्हा एकट्या सदाशिवरावांना तरी आपण आता पारंपरिक पद्धतीनं शेती करावं असं कसं वाटेल. म्हणून जे एक बदल होत गेला सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे जे नवं तंत्र आलं, नवं फॅड आलं, नवी फॅशन आली, ही सदाशिवनं सुद्धा अनुसरली. यातून या कथेमधलं जे काही सामाजिक सांस्कृतिक वातावरण आहे ते आपल्या लक्षामध्ये यायला लागतं की एक नवा काळ, नव्या काळाची चाहूल आता ह्या ग्रामीण भागामध्ये लागलेली आहे. आणि आपण जेव्हा मानसिक पर्यावरणाचा विचार करायला लागतो, मनोअवस्थांचा विचार करायला लागतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की जे जयवंतराव आहेत हे जयवंतराव कुठल्याही एकंदरीत कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये वय वाढल्यानंतर, वयोवृद्ध झाल्यानंतर, त्यातून पत्नीचं निधन झाल्याच्या नंतर जी एक एकाकीपणाची अवस्था येते, पत्नी नाही जिच्यामध्ये जीव गुंतवावा असं जे शेत आहे ते आता वाळत चाललेलं आहे, घरामध्ये आपली सत्ता राहिली नाही, निर्णय स्वातंत्र्य आपल्या हातामध्ये नाहीये, अशा वेळेस जी एक हताशता येते, या हताशतेमधून जी निराशा येते, ही निराशा या कथेमध्ये एक महत्वाचा मानसिक पर्यावरणाचा भाग म्हणून आलेली आहे. आणि सदाशिव हा कसा नव्या पद्धतीने विचार करणारा आहे, त्याच्या दृष्टिकोनातून शेती आता कशी प्राधान्याची राहिलेली नाही, शेतीपेक्षा अन्य गोष्टी आपण केल्या पाहिजेत यात त्याचं कसं लक्ष आहे, यातून गावं आणि गावातली शेती का बरं ओस पडायला लागली याचं पण एक उत्तर आपल्याला मिळायला लागतं. थोडक्यात काय तर एक शेतीमध्ये नव्या काळात जे काही बदल व्हायला लागले, गावं जी नव्या काळामध्ये बदलायला लागली, आपल्या मूळ जे गावांचं होतं त्या मूळ प्राधान्यापासून कशी दूर जायला लागली याचंही चित्रण आपल्याला या कथेमध्ये बघायला मिळतं. निवेदनाचा आपण जेव्हा विचार करू या कथेच्या, तर लेखकानं तृतीय पुरुषी निवेदन पद्धती वापरलेली आहे. तृतीय पुरुषी निवेदन म्हणजे कथेमध्ये नसणारं पात्र जेव्हा कथा आपल्यापर्यंत पोहोचवतं तेव्हा या निवेदन पद्धतीला तृतीय पुरुषी निवेदन पद्धती म्हणतात. तृतीय पुरुषी निवेदन पद्धती हीच या कथेसाठी अधिक समर्पक आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपण थोडा उलटा प्रयोग करून बघितला आणि या कथेचा निवेदक म्हणून गोपाळा, सदाशिव किंवा जयवंतराव यापैकी कुणाही एकाला जर आपण ठेवलं तर या कथेमध्ये ज्या लहान लहानशा सूक्ष्मशा गोष्टी आलेल्या आहेत त्या काही आल्या नसत्या. कुठलाही तटस्थ निवेदक किंवा तृतीय पुरुषी निवेदक असतो त्यावेळेस त्या बारक्या गोष्टी त्याच्या कथेच्या निवेदनामधून आपल्या समोर येत असतात, वाचकापुढे येत असतात. हे तृतीय पुरुषी निवेदनातून समोर आल्याचं आपल्या लक्षात येतं. भाषेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मराठवाड्यामधली भाषा लेखकानं प्राधान्यानं वापरलेली आहे. आणि मराठवाड्यातल्या म्हणजे आपण सगळे मराठवाड्यामधले आहोत, आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ही भाषा बोलतो. त्यामुळे ही जी भाषा आहे, या भाषेतली मजा, या भाषेतला गोडवा आपणाला परत वेगळेपणानं काही सांगायची गरज नाहीये. ही मराठवाड्यातली जी भाषा आहे ना, ती भाषा फार मस्तपणानं या कथेमध्ये आलेली आहे. बघा, रान असेल तर त्या रानासाठी वापरलेलं विशेषण बेचकाडाचं रान असं विशेषण वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे टुकू मामला चालला होता, म्हणजे छोट्या छोट्या पद्धतीनं कसं बसं त्यांचं चाललं होतं अशी एक गोष्ट आलेली आहे. बाकी बिंदगी सारखा शब्द आहे. आणखीन जेव्हा आपण मराठवाड्यातल्या बोलीचं उच्चारण किंवा हेल काढून बोलणं म्हणतो ते पण कसं होतं हे लक्षात येते. सदाशिव आला होय र,
यातून आपल्या लक्षात येतं की ही भाषा आपल्या दररोजच्या ऐकण्यामधली आहे. आपण एका अर्थानं याच पद्धतीची भाषा बोलताना ऐकतो, कधी कधी आपण सुद्धा बोलतो. म्हणून जी मराठवाड्याची बोली आहे ती बोली या कथेमध्ये लेखकानं वापरलेली आहे, ही कथेची भाषा. आता जेव्हा निवेदनाचा आपण विचार करू तेव्हा निवेदनासाठी वापरलेली भाषा ही पूर्ण शहरी भाषा आपणाला म्हणता येणार नाही. खोपीत बसल्या बसल्या जयवंतरावांनी डोळ्यांवर आडवा हात धरला, आधू झालेल्या नजरेनं पांदीकडे पाहिलं. नजरेने असं न करता नजरेनं हे काही प्रमाणित रूप नाही, तर हे बोलीमध्ये व्यावहारिक बोलण्यामध्ये वापरलं जाणारं रूप कथेमध्ये लेखकानं भाषेमध्ये प्राधान्यानं वापरलेलं आहे. थोडक्यात काय तर ही कथा मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारी आहे. मराठवाड्याचं प्रतिनिधित्व म्हणत असताना या कथेमध्ये आलेलं भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण मराठवाड्यातलं आहे. ज्या बोलीत या कथेतले संवाद आहेत ती बोली मराठवाड्यातली आहे. ज्या भाषेत या कथेचे निवेदन आहे ती भाषा देखील मराठवाड्यामधली आहे. ज्या समस्यांबद्दल ही कथा बोलते आहे ती समस्या परत मराठवाड्यातली आहे. आणि एकंदरीत या कथेचा जो अर्थ, या कथेचा जो गाभा आहे तो गाभाही मराठवाड्यातलाच आहे. म्हणून मराठवाड्यातली प्रातिनिधिक कथा या पद्धतीनं रा रण बोराडे यांच्या कथेकडे आपल्याला बघता येईल. शेवटच्या टप्प्याकडे आपण जाऊ की या कथेतनं, ही कथा आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा या कथेतनं आपल्या काय काय लक्षात येतं. बोराडे यांच्या कथालेखनाचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं ही तर एक गोष्ट आहेच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन मूल्य व्यवस्थांमधला संघर्ष आपल्याला इथं लक्षात येतो. आता भले आपणाला सदाशिवची जी मूल्य व्यवस्था आहे ती मूल्य व्यवस्था काळाच्या बरोबर येणारी असल्यामुळं ती अधिक ऍक्युरेट आहे असं वाटू शकतं. पण जयवंतराव जे शेतीवरती, मातीवरती, पिकांवरती पराकोटीचं प्रेम करणारे आहेत, त्यांचं प्रेम हे बदलत्या काळाने कसं इररेलेव्हंट ठरवलं, कसं गैर लागू ठरवलं, कसं त्यांना शेतीमधून विस्थापित केलं, ही पण ही कथा आपणाला सांगून जाते. आणि जी बुजुर्ग पिढी कधी काळी शेतीमध्ये राबली होती, ज्यांनी आपलं रक्त आटवून, घाम गाळून ही शेती उभी केली होती, त्यांचं घाम गाळणं, रक्त आटवणं हे कसं बाजूला पडलं, ते कसे एकंदरीत व्यवस्थेच्या परिघावरती आले आणि नव्या काळानं, नव्या पद्धतीनं, नव्या तंत्रज्ञानानं त्यांना जणू सगळ्या गोष्टींमधून, सगळ्या व्यवस्थेमधून विस्थापित करून टाकलं, याची पण एक जी भळबळती वेदना आहे ती या कथेमधून व्यक्त झालेली आहे. वेगवेगळ्या अंगांनी आपणाला या कथेकडे बघता येतं. तुम्ही सुद्धा वेळोवेळी ही कथा वाचाल तेव्हा या कथेचे वेगवेगळे अर्थ आणि अन्वयार्थ तुम्हाला लक्षात यायला लागतील. तुम्ही प्रयत्न करा ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याचा, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा. तुम्हाला या कथेमधून चित्रित झालेली वेदना, या कथेमध्ये चित्रित झालेलं दुःख हे परक्याचं आहे असं वाटणार नाही. हे कुठेतरी आपल्याच घरातलं आहे, आपल्या घरात घडत आहे असं वाटेल. यामध्ये रा रण बोराडे यांच्या लेखणीचं, यांच्या कथा लेखनाचं सामर्थ्य आहे हे आपल्या लक्षात येईल. शहरी वातावरणामध्ये वाढलेल्या, शहरी वातावरणामध्ये रुळलेल्या माणसाला देखील ही कथा अंतर्मुख व्हायला भाग पाडते. म्हणून रा रण बोराडे हे मराठी भाषेमधले, मराठी साहित्यामधले एक महत्वाचे कथाकार मानले जातात. म्हणून रा रण बोराडे यांच्या कथा लेखनाचं सामर्थ्य समजून घेण्यासाठी सुद्धा त्यांची ही कथा प्रातिनिधिक ठरावी या पद्धतीची आहे. मित्रांनो, अजून वेगळ्या पद्धतीनं तुम्ही या कथेचा विचार करू शकता, ते स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. तुम्हाला ही तासिका कशी वाटली ते आवर्जून कळवा. या विश्लेषणाच्या, विवेचनाच्या तासिकांमध्ये तुम्हाला आणखी काही अपेक्षा आहेत का, ह्याही तुम्ही मोकळेपणाने सांगायला मागे पुढे पाहू नका. तुम्हाला कथा समजून घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीही तुम्ही आवर्जून शेअर करा, म्हणजे त्या अडचणींचं निराकरण, निरसन कसं करायचं यावरती पण आपल्याला विचार करता येईल. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. आतापर्यंत झालेल्या सगळ्या कथांवरती आपण येत्या आठवड्यामध्ये परीक्षा घेणार आहोत. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही तयारी करायला लागा. परीक्षा आहे असं म्हटल्यानंतर जास्त अडचणी आपल्याला यायला लागतात, जास्त प्रश्न आपल्याला पडायला लागतात, अनेक शंका आपल्या मनामध्ये उद्भवायला लागतात. मी अशी अपेक्षा बाळगतो की या शंका, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं म्हणजे तुम्ही अभ्यासाकडे अधिक गांभीर्यानं वळताय
याचं निदर्शक या पद्धतीने मी त्या गोष्टीला घेतो. खूप शंका तुम्हाला येऊ देत, त्या सगळ्या शंकांचं निराकरण आणि तुमच्या प्रश्नांची उकल शोधण्याचा आपण मराठी विभागाच्या वतीनं नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार.